ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये त्या मथुरेतल्या ब्राह्मण स्त्रिया भगवंतासाठी भोजन घेऊन आल्या आणि अत्यंत भक्तिभावाने भगवंताला त्यांनी भोजन अर्पण केलं। भगवान आणि सर्व बालगोपाल म्हणजे जे स्वर्गीचे देवता होत्या त्या सर्व संतुष्ट झाल्या। भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिले। त्यानंतर त्या मथुरेला परत आल्या। त्यांच्या पतींना नंतर विलक्षण असा पश्चाताप झाला। आपला जन्म, आपलं कर्म, आपलं ज्ञान हे सर्व व्यर्थ आहे, कारण आपण भगवान श्रीकृष्णाला ओळखू शकलो नाही, अशी खंत त्यांच्या मनात निर्माण झाली। आणि पुढे त्यांनी भक्ती मार्गाचा स्वीकार करून ते भगवंताला शरण गेले आणि आपल्या जीवनाचं कल्याण केलं। आता यापुढची कथा शुकदेवजी महाराजा परीक्षितांना सांगतायत की राजा ऐक, भगवंताच्या लीलांचा जो काही अमृत रस आहे, भगवंताच्या ज्या लीला आहेत, ज्या भक्तांना नेहमीच अमृता समान असतात, श्रवण करताना कधीही तृप्ती प्राप्त होत नाही, असा हा अमृत रस आपण आता श्रवण करीत आहोत। एकदा वृंदावनामध्ये एका यज्ञाची तयारी सुरू झाली होती। नंदबाबांनी ही तयारी सुरू केली होती। भगवान संत सर्वांतर्यामी आहेत। हा यज्ञ, त्याची तयारी हे सर्व भगवंताला ठाऊक होतं, ज्ञात होतं। तरी त्यांनी नंदबाबांना विचारलं की बाबा, कथ्यतां मे पितः कोऽयं संभ्रमो वा उपागतः, किं फलं कस्य चोद्देश केन वा साध्यते मखः। ते म्हणतात की बाबा, हा तुम्ही जो यज्ञ करता आहात, ही जी काही यज्ञाची गडबड तयारी चाललेली आहे, हा कशासाठी यज्ञ करताय? आणि या यज्ञाचा किंवा या यज्ञाची मुख्य देवता कोण आहे? कोणत्या देवतेसाठी हा यज्ञ केला जातो आहे? आपण हा यज्ञ विचारपूर्वक करीत आहात किंवा एक रूढी म्हणून हा यज्ञ करीत आहात? काही आपण परंपरा चालवत असतो, इच्छा असो नसो त्या परंपरा या चालतच असतात। त्या परंपरांचा इतिहासही आपल्याला माहिती नसतो, परंतु केवळ परंपरा म्हणून त्या रूढी आणि नियमांचं आपण पालन करीत असतो, असं तर नाही ना? असं त्यांनी आपल्या पित्याला म्हणजे नंदबाबाला विचारलं। तत्र तावत् क्रिया योगो भवतां की विचारितः, अथवा लौकिकस्तन्मे पृच्छतः साधु भाष्यताम्। भागवताच्या दशम स्कंदातल्या हा 24वा अध्याय आणि याच्यामध्ये हा सर्व उल्लेख आहे की हा यज्ञ कशासाठी आहे? आपण केवळ रूढी पाळतात का? तेव्हा नंदबाबा उत्तर देत आहेत, पर्जन्यो भगवान इंद्रो मेघास्तत् आत्ममूर्तयः, ते विवर्षन्ति भूतानां त्रिननं जीवनं पयः। की बाळा, हा जो यज्ञ आहे हा इंद्र देवतेसाठी केला जातो। इंद्र ही पर्जन्याची देवता आहे आणि मेघ हे इंद्राचं स्वरूप आहे। मेघामुळेच पाऊस पडतो, जमीन तृप्त होते, त्यामुळे धनधान्य समृद्धी आपल्याला प्राप्त होते। चतुर्विध पुरुषार्थ त्या इंद्राच्याच कृपेमुळे मिळतात आणि त्या इंद्राच्या संतुष्टतेसाठी आम्ही हा यज्ञ करीत आहोत।
हा यज्ञ आपल्या कुलपरंपरेने चालत आलेला कुलधर्म आहे. आपण कुलधर्म कधीही सोडू नये, कुलाचार कुलधर्म सोडू नये. जो मनुष्य या कुलपरंपरेचा कुलधर्माचा त्याग करतो त्याचे कधीही कल्याण होत नाही. म्हणून आपण ती परंपरा न सोडता हा कुलधर्म कुलाचार पाळला पाहिजे असं नंद बाबा भगवान श्रीकृष्णाला सांगतायत. नंद बाबा तर बोलले, परंतु भगवंतांना त्यांचे पारंपरिक आणि रूढी पालन करणं हे विचार काही पटले नाही. त्यांनी अडवलं. नंद बाबाला सांगितलं की या ज्या शुष्क रूढ्या आहेत, परंपरा आहेत, ह्या खरं पाहिलं तर देवाला काही आवडत नाही. आणि बाबा तसं नाहीये. तर कोणताही प्राणी आपल्या कर्मानुसारच जन्म घेतो आणि कर्मानेच मरतो. प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्मानुसार सुख आणि दुःख यांची प्राप्ती होते आणि कर्मानुसारच त्याचं कल्याण होत असतं. कर्मणा जायते जंतु कर्मण्यैव विलीयते सुख दुःखम क्षमम क्षेमम कर्मण्येव अभिपद्यते. कर्मच माणसाला सर्वश्रेष्ठ आहे. अस्ति चेत ईश्वर क्वचित फलरूपी अन्य कर्मणाम कर्तारं भजते सोपी नहि कर्तु प्रभुरिसः. जीव जसा कर्म करतो त्या कर्मानुसार ईश्वर जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. आणि कर्मानुसार त्याला फळ प्राप्त होते. जो मनुष्य कर्म करत नाही त्याच्यावर ईश्वर कधीही प्रसन्न होत नाही. केवळ दैव दैव म्हणून आपले प्रश्न सुटत नाही. कादर मन कहू एका धारा दैव दैव आलसी पुकारा असं रामचरित मानसामध्ये सुद्धा उल्लेख आहे. म्हणून कर्म हेच श्रेष्ठ आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. फल हे कर्मानुसार मिळणारच आहे. तुमचे कर्म श्रेष्ठ असेल तर तुम्हाला उत्तम फलप्राप्ती होईल. श्रेष्ठ दर्जाचा लाभ होतो, न सांगता होत असतो. न सांगता त्याला हा लाभ होतो. मग बाबा कर्मप्रधान असेल तर इंद्राचं काय महत्व याच्यामध्ये? कर्माचं फळ जर इंद्र बदलू शकत नसेल तर कशाला इंद्राचा मध्यस्थी हवी आणि कशाला इंद्राला आपण महत्व दिलं पाहिजे? मनुष्य त्याच्या पूर्वसंस्कारानुसार वागत असतो. देव, दानव, मानव यांच्यासह हे सर्व जग त्याच्या त्याच्या मूळ स्वभावानुसार वर्तणूक करत असतात. प्रकृती क्रियमानानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. प्रकृतीच्या स्वभावगुणानुसार प्रत्येक जीव, प्रत्येक मनुष्य हा तसा वागत असतो. पण जो अहंकारी आहे, तो विमूढ झाला आहे, तो त्या कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे घेतो. आपण साधा विचार केला, मिरची ही तिखट का लागते? तिचा दोष आहे तो? तिखटपणा हा तिचा दोष आहे का? नाही, तर तिचा तो स्वाभाविक गुणच आहे. मिरची तिखट लागणे हा तिचा स्वाभाविक गुण आहे. ऊस गोड लागणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे. ते एकाच शेतीमध्ये पिकवले जातात तरी शेत एक आहे, पाणी एक आहे, त्याची मेहनत करणारा शेतकरीही एक आहे. परंतु गुणै कर्मा आणि सर्वशः त्यांचे गुणधर्म अलग असल्यामुळे त्याच्यातून आपल्याला विविध असे हे रस मिळत असतात. म्हणून हे सर्व आपल्या मूळ स्वभावानुसार
वर्तणूक करतात. भगवान सांगताय नंद बाबाला, आपल्या पित्याला समजून सांगतायत. म्हणून मनुष्याने पूर्वसंस्काराप्रमाणे आपापल्या वाटेला आलेली जी काही कर्म आहेत त्याचं आचरण केलं पाहिजे. आणि त्याने केलेल्या कर्माचं आचरण म्हणजेच धर्माचं आचरण आहे आणि म्हणजे धर्माचं पालन आहे. त्याच्यामुळे मनुष्याचं जीवन हे सुलभतेने चालतं आणि व्यवस्थित असं त्याची जीवन पद्धती निर्माण होते. म्हणून खरी इष्टदेवता असेल तर कर्म हीच इष्टदेवता आहे आणि त्याची फलदात्री आहे. म्हणून स्वभावतंत्र हि जनः स्वभावम अनुवर्तते स्वभावस्यमिदं सर्वं सर्वदेवासुरमानुषं तस्मात् संपूजयेत् कर्म स्वभावस्थ स्वकर्मकृत् अजसां येन वर्तेत तद्देवास्य हि दैवतम. म्हणून आपण मनुष्याने आपले जे काही पूर्वसंस्कार आहेत आपापल्या वाटीने समाज व्यवस्थेप्रमाणे आपल्याला जी कर्म प्राप्त झाली आहेत ही कर्माचीच पूजा आहे. कर्म हाच ईश्वर आहे म्हणून हीच खरी इष्टदेवता आहे. आता आपलं कर्म काय भगवान समजावून सांगतायत. कृषी वाणिज्य गो रक्षा कुसिदम तुर्यम उच्यते वार्ता चतुर्विधा तत्र वयम गोवृत्यो निशम. बाबा, शेती, व्यापार, गुरांचे पालन आणि आर्थिक उलाढाली हे वैश्यवर्णाचे व्यवसाय आहेत. पण आपल्या बाबतीत जर आपण विचार केला तर आता आपण यापैकी फक्त गोपालनच करीत आहोत. आपण व्यापार करत नाही. आणि म्हणून असं माझं म्हणणं आहे की आपण आपल्या कर्मानुसारच वागायला पाहिजे. रज, सत्व, तम हे जे 3 प्रकृतीचे गुण आहेत या प्रकृतीच्या गुणानुसार संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश होत असतो. रजोगुणामुळेच मेघ वर्षाव करतो, पर्जन्यामुळे अन्नधान्याची उत्पत्ती होते आणि उत्पन्न झालेल्या अन्नावर सर्व जीवाची उपजीविका चालते. यात इंद्राची भूमिका काही महत्वाची नाही. भगवान नंद बाबाला हे तत्वज्ञान आणि हा व्यवहार शिकवित आहे. नंद बाबा किंवा त्यांच्या निमित्ताने सर्वांनी कर्माची पूजा केली पाहिजे, कर्माचीच कास धरली पाहिजे, यासाठी भगवंत हे सांगतायत. बरं, दुसरं असं पाहिलं की आपण जर पाहिलं तर आपला कसं काय व्यवहार आहे. न पुरो जनपदा न ग्रामा न गृहावयम नित्यं वनौकसत्तात् वनशैल्य निवासिना. आमचं जीवन पाहिलं तर आपण गोकुळ सोडून इथे आलेलो आहोत वृंदावनामध्ये. ना आपल्याला न ग्रामा न गृहा, आपल्याला तसं घर नाही, आपल्याला तसं गाव नाही, कोणालाच नाही. आपण इथे गोकुळ सोडून आलेलो आहोत. नित्यम वनौकसः, नेहमीच वनात राहणारी, रानावनात भटकणारी अशी आपण माणसं आहोत. वनशैल निवासिना, डोंगर, दऱ्या, पर्वत, वन, रान, नदीचा काठ, हा गोवर्धन पर्वत ही आपली राहण्याची ठिकाणं. आम्ही ठाकर या रानाची पाखर. त्यामुळे मला वाटतं की आपण रानाची पाखर आहोत, जंगलात राहणारे आहोत.
वनवासी आहोत. खरं पाहिलं तर हे जंगल, ही पर्वतराई, ही वनश्री हेच आमची खरं घरं आहेत. म्हणून आपण गाई, ब्राह्मण, पर्वत, नदी, हा डोंगर, ही भूमी, हे ओढे, हे नाले, हे पुष्प, हे फळे, फुले यांचीच पूजा केली पाहिजे. म्हणजेच या निसर्गाचीच आपण पूजा केली पाहिजे. हीच आमची खरी दैवता आहेत. म्हणून आपण असं करूया, जी तुम्ही यज्ञाची तयारी केली आहे, यज्ञासाठी, इंद्राच्या यज्ञासाठी जी काही सामग्री आणलेली आहे, त्याच सामग्रीद्वारे आपण या पर्वत, ब्राह्मण, नदी, नाले यांची पूजा करूया. आता एवढासा बालक एवढं मोठं तत्वज्ञान सांगतोय. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तो बालक जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते नंद बाबाला निमित्त करून साऱ्या विश्वाला सांगत आहे. नंद बाबा आपल्या बाळावर परिपूर्ण विश्वास ठेवणारे आहे. कारण हा प्रत्यक्ष परमात्मा आहे अशी त्यांच्या मनामधून निश्चितपणे असं ते मानतायत. म्हणून भगवंताने दिलेल्या सूचना नंद बाबाला पटल्या. त्याप्रमाणे त्यांनी केलं. इंद्राचा यज्ञ थांबवला, ब्राह्मण, गाई यांची पूजा केली आणि सर्वांनी त्या गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा केल्या. तेव्हा भगवंताने एक लीला केलेली आहे. तस्मै नमो व्रजाजनै सह चक्रे आत्मनाम आत्मने अहो पश्चात शैलसौ रूपीनोग्रहं व्यधात. भगवंताने एक लीला केली. स्वतः एक दुसरं रूप प्रकट केलं, जे चर्मचक्षूंनी हे गोपगण पाहत होते. त्याच वेळेस त्यांनी एक आपलं वेगळं स्वरूप प्रकट केलं आणि गोवर्धन म्हणजे भगवान श्रीकृष्णच आहे किंवा श्रीकृष्ण हाच गोवर्धन आहे हे दाखवण्यासाठी आणि त्या बाल गोपाल आपले जे नंद बाबा सहित इतर जे गवळी आहेत त्यांचा विश्वास बसावा म्हणून भगवंताने एक दुसरं विशाल रूप धारण केलं. अतिभव्य, दिव्यातिदिव्य असं स्वरूप धारण केलं आणि त्या गोपालांनी, त्या व्रजवासियांनी भक्तिभावाने जे काही आणलेलं होतं पूजा सामग्रीचं साहित्य ते सर्व भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित केलं. आणि ते जे काही समर्पित करत होते ते सर्व भोजन म्हणा, नैवेद्य म्हणा, सामग्री म्हणा, भगवान स्वतः ते भक्षण करीत होते, त्याचा स्वीकार करीत होते. श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणून नैवेद्य दाखवत होते, भगवान ते भक्षण करत होते. अत्यंत विशाल स्वरूपात ते विशाल स्वरूप प्रकट झालं. भगवंताने सुद्धा त्या विशाल स्वरूपाला, आपल्याच विशाल स्वरूपाला नमस्कार केला. इतर गोप गोपी त्यांनीही नमस्कार केला आणि ते आश्चर्याने म्हणू लागले, खरोखर आज प्रत्यक्ष गोवर्धन आपल्या समोर प्रकट झाला आहे. त्याने या भगवान श्रीकृष्णाच्या रूपात आपल्याला दर्शन दिलं आहे आणि त्याने आपण दिलेले जे यज्ञभोग आहेत ते स्वीकारले आहेत, अन्न स्वीकारलं आहे. ही आमच्यावर खरोखर त्या परमात्म्याची कृपा आहे असं म्हणून त्यांनी हात जोडले. इत्याद्री गोद्विजमखम वासुदेव प्रणोदितः यथा विधायते गोपः सकृष्णाव्रजं ययुः. आणि त्यानंतर त्या कृष्णाच्या प्रेरणेने त्यांनी गाई, गोपाळ, ब्राह्मण, तो पर्वत या सर्वांची पूजा केली. आणि पूजा केल्यानंतर ते वृंदावन धाममध्ये परतले
आता भगवंतानी ही लीला केली, इंद्राला कुठे सहन होत आहे? इंद्राला सहन होत नाही. इंद्रस्तदात्मनं पूजा विज्ञाय विहितां नृपो गोप्यभ्य कृष्णनाथेभ्यो नंदादिभिश्च कुपोत्सहा. इंद्राला वाटलं आपली पूजा होत नाही, आपल्याला सोडून या गोपाळांनी, या कृष्णाने पर्वताची पूजा केली आहे, आणि म्हणून तो श्रीकृष्ण आणि ते जे गोपबाल होते, गोपालक होते, त्यांच्या सर्वांवर त्याने क्रोध केला. गणं सांवर्तकं नाम मेघानां चांतकारिणां इंद्र प्रचोदयत क्रुद्धे वाक्यं चाहे शमान्युत. आता असा हा सर्व गोष्ट तिथे घडते आहे. अहो श्रीमद्महात्म्यं गोपानां काननौकसां कृष्णमर्त्यमुपाश्रित्य ये चक्रुर्देव हेलनम. इंद्र कुपित झाला, कारण तो स्वतःला त्रैलोक्याचा अधिपती समजत होता, त्रैलोक्याचा नायक समजत होता. त्याने क्रोधामध्ये त्याचा जो एक सेवक होता, त्या सेवकाला समर्थक नावाच्या आपल्या गणाला बोलवलं आणि त्याला गोकुळावर अतिवृष्टी करण्याची आज्ञा दिली. जा, गोकुळ पाण्यामध्ये बुडून टाक, जलमय कर, वृंदावन जलमय कर. इंद्राचा तोल सुटला होता. जब जोश आता है तब होश नहीं रहता है, जब होश आता है तब जोश नहीं रहता. इंद्राचा जोश हा वाढला होता आणि तो त्याच्या विवेकाचा तोल त्याचा सुटला होता. झाल्या गेल्या प्रकाराचा तो विचार न करता ते भगवंताचं मोठं दिव्य असं भव्य स्वरूप त्याच्याकडे लक्ष न देता तो गोकुळवासियांनाच दोष देऊ लागला आणि बोलू लागला, या वनवासी गवळ्यांना संपत्तीचा मात चढला आहे. हे गवळीत संपत्तीमुळे धुंद झालेले आहेत आणि त्या धुंदीमध्ये एक सर्वसामान्य अशा मनुष्यासारखा दिसणाऱ्या छोट्याशा मुलाच्या जोरावर ते मला आवाहन करतायत, माझा अपमान करतायत. मी सर्व या त्रैलोक्याचा राजा आहे. आणि तो अद्वा तद्वा बोलू लागला. वाचालं बालिशं स्तब्धं अज्ञं पंडितमानिनां कृष्णमर्त्यानुपाश्रित्य गोपा मे चक्रुरप्रियम. अरे हे कृष्ण म्हणजे काय? हे इंद्र सांगतोय. इंद्र क्रोधामध्ये सांगतोय कृष्ण म्हणजे काय? तर एक पोरकट, बडबड्या, बातड्या, गर्विष्ठ आणि मूर्ख पोरगा आहे आणि स्वतःला मोठा ज्ञानी समजतो. तू अगातू ज्ञानी तरी म्हणूशी परी अज्ञानाने नसे. हा स्वतःला फार मोठा ज्ञानी समजतो, शहाणा समजतो. खरं पाहिलं तर याला काहीच समजत नाही आणि त्याच्या जीवावर हे गवळी जे आहेत हे माझी अवहेलना करतायत. असं त्या इंद्राने बडबड करायला सुरुवात केली. या गवळ्यांना धनसंपत्तीचा गर्व चढला आहे. सेवकाला सांगितलं की जा, त्यांची घमेंड उतरवा, त्यांचे पशु नष्ट करा, त्यांच्या गायींना त्रास द्या, सर्व इतस्ततः करून टाका. त्याने आतापर्यंत मेघांवर जे काही नियंत्रण बंधन घालून दिलेलं होतं ते काढून घेतलं आणि त्याचे सेवक घनघोर अशी वर्षा त्यांनी सुरू केली. अतिवृष्टी सुरू झाली आणि झंझावातामुळे जनावरे भयभीत झाली. सारे थंडीने कडाडले, उडकुडू लागले. पाऊस थांबत नाही, जणू काही ती ढगफुटी झाली आहे असा प्रकार त्या गोकुळात झालेला आहे. आणि तेव्हा ते सर्व गोपाल भगवंताला शरण गेले. कृष्ण कृष्ण महाभाग त्वन्नाथं गोकुलं प्रभो त्रातुम अर्हसि देवांना उपीदा दत्तवत्सला. हे भगवंता प्रार्थना करता येते, हे कृष्णा, हे प्रभू, तूच या गोकुळवासियांचा स्वामी आहेस. या गोकुळाचा, वृंदावनाचा तूच स्वामी आहे. हे भक्तवत्सला, इंद्राच्या कोपापासून आमचं रक्षण कर रे.
रक्ष रक्ष परमेश्वर तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. हे भगवंता, आमच्यावर करुणा कर, आमच्यावर दया कर आणि आमचं रक्षण कर. खरोखर इंद्राने त्याने त्याच्या मेघांना त्यांच्या मर्यादेपेक्षाही जास्त पावसाचा वर्षाव करण्याची आज्ञा केली आणि हा गोकुळाचा नाश करण्याचा त्याने बेत आखलेला आहे. त्यानंतर भगवंतांनी त्या सर्व गोकुळवासी जनांना अभय दिलं आणि सांगितलं की हे सर्व गोकुळवासी आहे आणि ते पूर्णपणे माझ्या आश्रयाला आलेले आहेत. माझाच आधार त्यांना आहे. मी त्यांचा आता परिपूर्णपणे स्वीकार करतो. त्यांचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. मीच त्यांचा रक्षण करता आहे, म्हणून मी आपल्या योगमायेने त्याचा रक्षण करतो. आणि असं म्हणून भगवंताने आपल्या हाताच्या या उजव्या हातात बासरी आहे आणि डाव्या हाताच्या कलंगडीने अत्यंत अशक्य अशी गोष्ट म्हणजे तो गोवर्धन सहजपणे उचलला. असा उचलला की एखाद्या लहान मुलाने पावसाळ्यातल्या कावळ्याची छत्री उचलावी, छोटासा तो एक असा ते वनस्पती असते, त्या पद्धतीने भगवंताने तो उचलला. तो गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर धरून इत्युक्त्वा एकेन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलम ददार लीलया कृष्ण छत्रकाम इव मालक. मुलं जशी ती कावळ्याची छत्री म्हणून जी वनस्पती असते ती सहजपणे उपटून अशी हातात घेतात, तशी भगवंताने हा गोवर्धन पर्वत आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर सहजपणे पेलून धरला आणि उजव्या हाताने भगवान बासरी वाजवत आहेत. अथाह भगवान गोपान हे अंब तात व्रजौ कसा यथोपजोषम विशत गिरिगर्तम च गोधनः. त्यानंतर त्यांनी जे गोकुळवासी जन होते, व्रज जन होते, त्यांना निश्चिंत होण्यासाठी सांगितलंय, भिऊ नका, मी तुमच्या बरोबर आहे. हे वज्रवासी जनांनो, हे नंद बाबा, माता यशोदा, तुम्ही आता आपल्या गायी आणि गुरांसह या गोवर्धन पर्वताच्या छत्राखाली आरामात बसा. गिरिगर्तम च गोधनः, मी हा पर्वत उचलून धरला आहे, तेव्हा तुम्ही याच्या खाली बसा. आपले गायी गोपी, हा पर्वत माझ्या हातातून कधीही पडणार नाही. तुमच्या रक्षणासाठीच मी हा असा धरला आहे. त्याबरोबर ते सर्वजण पर्वताच्या आश्रयाखाली गेले. तुम बिन मोरी कौन खबरले गोवर्धन गिरधारी. तुम बिन मोरी कौन खबरले गोवर्धन गिरधारी. मोर मुकुट पीतांबर शोभे कुंडल की छवि है न्यारी. तुम बिन मोरी कौन खबरले गोवर्धन गिरधारी. भरी सभा में द्रौपदी खींची, भरी सभा में द्रौपदी खींची लाज राखी मुरारी. तुम बिन कौन खबर ले गिरधारी. तुम बिन मोरी कौन खबर ले गिरधारी. मीरा कहे प्रभु गिरिधर नागर चरण कमल बलहारी. तुम बिन मोरी कौन खबर ले गोवर्धन गिरधारी. हे भगवंता, तुझ्याशिवाय आमची कोण वार्ता पुसणार आहे, आमची गोष्ट कोण ऐकणार आहे, आमची व्यथा कोण ऐकणार आहे. भगवंताने तो गोवर्धन पर्वत वरती तोलून धरला. आता हे सर्व गोप गवळी आपलं घरदार सोडून आलेले होते आणि सुमारे 7 दिवस भगवंताने तो तोलून धरला आहे. आता मग 7 दिवसात त्यांची भोजनाची काय व्यवस्था आहे, भगवान त्या ठिकाणी सांगताय. क्षुत्रुन
व्यथा व्यतां सुखापेक्षां हित्वा तैर्वर्जवासिभिः वीक्षमाणो दददावध्निं सप्ताहं नाचलत्पदात् भगवान् पीतं शैल स्वस्थाने पूर्ववत् प्रभु पश्यतां सर्वभूतानां स्थापयामास लीलाया। गोवर्धनाच्या छत्राखाली आणि भगवंताच्या संरक्षणाखाली वज्रवासी सुमारे 1 सप्ताहभर 7 दिवस त्या गोवर्धन पर्वताच्या खाली जो भगवंताने आपल्या करंगळीवर धरलेला होता, त्या करंगळीवर धरलेल्या पर्वताच्या खाली जसा एखादा माणूस छत्री खाली उभा राहावा तसे ते राहिले। आणि विशेष म्हणजे या काळात कोणालाही तहान लागली नाही, कोणालाही भूक लागली नाही, कोणीही व्यथित झाले नाही, कोणीही थकले नाहीत। आता न थकल्यामुळे त्यांना विश्रांतीची सुद्धा गरज भासली नाहीत। या 7 दिवसात ते एकही पाऊल इकडेच्या तिकडे सरकले नाहीत। ही भगवंताची लीला आहे। भगवंताने अशी लीला करून दाखवली। त्यानंतर पाऊस थांबला, सर्वजण बाहेर आले। नंद बाबा, यशोदा, रोहिणी, बलराम व इतर सर्वांनी भगवंताला प्रेमाने मिठ्या मारल्या, आशीर्वाद दिले। भगवंताने तो गोवर्धन पर्वत पुन्हा जसा तसा त्या जागेवर ठेवला आणि आकाशातल्या सर्व देवता हा सोहळा पाहत होत्या। सिद्ध होते, गंधर्व होते, ते वरून आकाशातून हे सर्व पाहत होते, स्वर्गातून पाहत होते। भगवान श्रीकृष्णावर त्यांनी पुष्पवृष्टी केली। शंख, नौबती, भेरी, निरनिराळे वाद्य वाजू लागले। गणगंधर्व, नारद, तुंबर, चारण हे गायन करू लागले, नृत्य करू लागले। यशोदा, रोहिणी, नंदो, रामश्च बलिनां वरः कृष्णमालिंग्य युयुजु आशिष्य स्नेहकातरा दिवी देवगणा साध्या सिद्धगंधर्वचारणा तुष्टुर्मुमुचुर्तुष्टा पुष्पवर्षानि पार्थिवा। आणि सगळ्यांनी जय जयकार केला। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। सर्व गोकुलवासियांनी, गोपजनांनी भगवान श्रीकृष्ण यांना वंदन केलं। त्यांचं ते वेगळं स्वरूप पाहिलं। इंद्राचा गर्व उतरला। इंद्र भगवंताला शरणाला, कामधेनू सहित स्वर्गातून ते खाली उतरले आणि भगवंताच्या चरणावर अभिषेक केला। कामधेनूने सुद्धा दुग्धामृताचा अभिषेक केला। सुरास्त्वाम अभिषिंचन्तु ब्रह्मा विष्णू महेश्वरः असं म्हणून तो अभिषेकाचा सोहळा पार पडला। वज्रवासी नंतर आता गोकुळात परत आलेले आहे आणि हे वज्रवासी आता चौका चौकात उभे राहून भगवंताच्या लीलांचं वर्णन गुणगान करतायत। एवं विधानि कर्माणि गोपा कृष्णस्य वीक्षते अतद्वीर्य विद प्रोचु समभेत्य सुविस्मितः। ते भगवंताची लीला वर्णन करताना अत्यंत तन्मय होत आहेत। राजा परीक्षित सुद्धा हे ऐकून तन्मय होतोय आणि ते बालक, युवा अवस्थेतले मुलं, वृद्ध, गोप गोपी ते सर्व या भगवंताच्या चमत्कारामुळे, लीलेमुळे अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि ते वृंदावनातल्या चौका चौकामध्ये एकत्रित येत, कोणत्याही निमित्ताने एकत्रित आले तर विषय मात्र त्यांचा भगवंताच्या लीलांचंच वर्णन करणे, ते आपसात चर्चा करीत होते। त्यातला एक जण म्हणाला, अहो खरोखर आम्ही भाग्यवान आहोत। आम्ही ग्रामीण, खेडवळ अशा आमच्या या समाजामध्ये, अशा आमच्या या लोकांमध्ये तो भगवान बालस्य यदेतानि कर्माणि ते जे काही कर्म होते त्यांचे
त्या क्रमाचं वर्णन करता येते. ते म्हणतायत की आमच्यासारख्या सर्वसामान्य अशा लोकांमध्ये, सर्वसामान्यांच्या समाजामध्ये श्रीकृष्णासारखं रत्न जन्माला येणं, आम्ही त्याच्या दृष्टीने फारच सामान्य आहोत. उलट आमच्यामुळे त्यालाच कमीपणा येत असेल. आमच्या भाग्याचं तर काय वर्णन करावं. कारण त्यांनी अत्यंत अर्भकावस्थेपासून तर आतापर्यंत अनेक असे चमत्कार आणि आश्चर्यकारक कार्य केलेलं आहे. ही आपसात चर्चा होते. एक जण म्हणतो, एखाद्या बलवान हत्तीने सरोवरातून एखादं कमलपुष्प सहज उपटून घ्यावं आणि असं वरती धरावं. त्याप्रमाणे एका हाताच्या करंगळीवर यांनी हा गोवर्धन पर्वत उचलला. नुसता उचलून दाखवलाच नाही, तर सतत 7 दिवस आपल्या करंगळीवर ठेवला आणि आम्हा सर्व गोकुळवासियांना त्याच्यामध्ये आश्रयाचं स्थान दिलं. 7 दिवस कोणाला भूक लागली नाही, तहान लागली नाही. दुसरा पुन्हा भगवंताची लीला वर्णन करतोय. अहो, अरे अजून काय सांगायचं. हा मुलगा फक्त 6च दिवसाचा होता तेव्हा याला मारण्यासाठी कंसाने पूतना पाठवली होती. ती राक्षसी नव्हती, पण या बालकाने दुधासहित तिचे प्राणाचं शोषण केलं. हा बालक म्हणजे तिचा जणू काळच होता. तिसरा सांगतोय, हे तर खरंच आहे. अजून पहा ना, तो 3 महिन्याचाच होता तेव्हा लहान बालक कुशी बदलवतात. एकदा त्याला त्या छकड्याखाली झोपवलं होतं. त्याला जाग आली. त्याने आपले हातपाय झटकायला सुरुवात केली आणि त्याच्या एका पायाचा झटका त्या गाड्याला लागला. काय आश्चर्य, गाडा मोडला ना, छकडा दूर जाऊन पडला. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये चर्चा होत आहेत. तिसरा म्हणतो, हा 1 वर्षाचा होता तेव्हा अंगणात एकटा बसला होता. तृणावर्त राक्षस आठवतो का तुम्हाला, आला होता. त्याने वावटळीचं भोवरीचं रूप धारण केलं. या बालकाला उचललं, आकाशात घेऊन गेला. पण या बालकाने त्याच्या गळ्याभोवतीच विळखा मारला आणि त्याचा गळा घुटून प्राण घेतला. तो तृणावर्त हा ठार झाला. चौथा सांगतोय अजून, एकदा याच्या मातेनं तो चुरून लोणी खात होता म्हणून याला उखळाला बांधलं. हा धड चालायलाही लागलेला नव्हता, रांगत होता. उखळाला बांधलेल्या अवस्थेत तो रांगत रांगत बाहेर आला. बाहेर 2 अर्जुनाची वृक्ष होती, त्याच्यातून मधून हा गेला. जागा फारच चिंचोळी होती याने, आणि त्याच्यातून ते उखळ बाहेर निघत नव्हतं. याने जोरात खेचलं आणि ते 2 वृक्ष उन्मळून पडले. त्याच्यातून ते दिव्य 2 असे पुरुष प्रकट झाले. अजून एक सांगतोय की बलराम आणि हा श्रीकृष्ण वासरे चालण्यासाठी यमुनेवर गेला. एका दैत्याने बगळ्याचं रूप घेतलं. त्यावेळी त्यांनी त्याचे दोन्ही पाय धरून त्याला असा काही चिरला की अगदी मधोमध त्याचे 2 भाग केले. वत्सासुराला मारलं, धेनुकासुराला मारलं जो गाढवाच्या रूपात होता. आणि अशा प्रकारच्या ह्या लीला. त्यानंतर प्रलंबाचा विषय निघाला. बलरामाने प्रलंबाला ठार केलं. वनातल्या लागलेल्या प्रचंड अग्नीने ब्रजवासियांनी गुरांची मुक्तता केली. अजून सगळ्यात महत्वाचं, यमुनेच्या डोहामध्ये जो कालिया लपून बसला होता आणि संपूर्ण ते यमुनेचं पाणी विषारी झालेलं होतं, त्या कालियाला चांगल्या प्रकारे धडा शिकवला आणि त्याला तिथून हाकलून लावलं आणि यमुनेचं जल हे विषरहित त्यामुळे झालं.
नंदबाबा, खरं सांगू, आम्हाला काही कळत नाही, काहीही कळत नाही, याच्या लीलांविषयी आम्हाला काही ज्ञात नाही. आणि अजून सांगू, याने आमच्यावर खूपच प्रेम केलेलं आहे, अतोनात प्रेम केलेलं आहे. आणि आम्हालाही सांगायला हरकत नाही की नंदबाबा, आम्ही सुद्धा या बालकावर, या भगवान श्रीकृष्णावर, या बलरामावर प्रेम केलं आहे. पाहनाव, आत्ताच आपण हा पराक्रम पाहिला. एवढा मोठा पर्वत गोवर्धन त्यांनी उचलला. आम्ही त्या लीला प्रत्यक्ष पाहिल्या आणि आम्ही आश्चर्याने थक्क झालो. लोक अशी चर्चा करतायत. आणि तेव्हा नंदबाबांना एक गोष्ट आठवली. ती म्हणजे गर्गाचार्य जेव्हा गोकुळात आले होते आणि गर्गाचार्यांनी कृष्णाविषयी काही भविष्य कथन केलेलं होतं नंदबाबाला. गर्गाचार्य म्हणाले होते, आठवू लागले नंदबाबा. गर्गाचार्य म्हणाले होते, नंदा, हा तुझा पुत्र प्रत्येक युगामध्ये विविध प्रकारचे शरीर धारण करतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हा एकच परमात्मा एखाद्या मोठ्या सरोवरातून नाना प्रकारचे जलप्रवाह बाहेर पडावेत, तशाच त्या एका परब्रह्मतत्वापासून हे विविध शरीर धारण करणारं हे दिव्य असं ब्रह्मतत्व आहे. याने निरनिराळ्या युगामध्ये अवतार धारण केले, धर्माची स्थापना केली. याला विविध अशा त्या युगामध्ये त्याचे वर्ण सुद्धा वेगवेगळे होते, त्याचा रंग वेगळा होता. सत्ययुगामध्ये हा पांढरा शुभ्र अशा वर्णाचा होता. शुक्लांबरधरं दैवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. शुभ्र वर्णाचा, तेजस्वी वर्णाचा, मोत्यासारखा वर्ण असलेला असा त्याचा वर्ण होता. कृतयुगामध्ये याचा वर्ण लाल रंगाचा होता, तांबड्या रंगाचा याने वर्ण धारण केला होता. त्रेतायुगामध्ये याने पीत वर्ण धारण केला होता, म्हणजे पिवळ्या वर्णाचा हा तुझा बालक परमात्मा होता. आणि आता या द्वापार युगात त्यानेच तेच परब्रह्म तत्व ज्याचं नाव श्रीकृष्ण आहे, त्याने कृष्ण वर्ण धारण केला आहे. असा हा तुझा बालक साक्षात परमात्माच आहे. अशा प्रकारचं भविष्य गर्गांनी नंदाला सांगितलं होतं. नामकरणाच्या वेळेस नंदाला हे सारं आठवतोय. हा बालक कसा असेल? सर्व गोप गोपाळ गाई यांना आनंद देणारा आहे. सच्चिदानंद घन परमात्मा आहे. सर्वथा सर्वांचं कल्याण करणारा आहे. आणि याच्या साह्याने तुम्हा गोकुळवासियांची सर्व संकट दूर होतील, असा हा तुझा बालक आहे. आणि खरं सांगू, जो कोणी मनुष्य या तुझ्या पुत्रावर प्रेम करील तो खरोखरच भाग्यवान असेल. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. त्यांची सर्व प्रकारची चिंता दूर होईल आणि त्यांचं भाग्य उदयाला येईल. भाग्याचा उदय ते हे संतांचे पाय. आणि हा परमात्मा जो तुझ्या बालक रूपाने तुझ्या घरी आहे, तो विष्णू जसा आहे तो विष्णूच आहे. आणि विष्णूच्या भक्तांना कोणताही असुर मारू शकत नाही. त्याप्रमाणे ज्या माणसाने याच्यावर प्रेम केलं, भक्ती केली, त्याच्यावर कोणत्याही शत्रूची चाल होणार नाही. कोणताही शत्रू त्याचं नुकसान करू शकणार नाही. हा तुझा पुत्र षड्गुण ऐश्वर्य संपन्न असेल, यशस्वी औदार्य यांनी संपूर्ण असेल. त्याचं सौंदर्य, त्याची कीर्ती या बाबतीत भगवान नारायणाच्या समान असेल. आणि म्हणून याच्या बाबतीत तुम्हाला जे आश्चर्य वाटतं आहे ते आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, कारण याचा मुळातच स्वभाव तसा आहे. हा मुळातच करुणाघन आहे. हा मुळातच रूपवान आहे, गुणवान आहे, शीलवान आहे. जगातले सर्व गुण, गुण नव्हे सद्गुण याच्या ठिकाणी एकवटलेलं आहे. आणि
नंदाच्या मुखातून जेव्हा हे श्रीकृष्णाचे गुणवर्णन त्या व्रजवासियांना ऐकायला मिळालं, तेव्हा त्यांना जो आतापर्यंत जो विस्मय वाटत होता तो नाहीसा झाला आणि नंतर आनंदाने त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि नंद बाबा यांची पूजा केली, त्यांना वंदन केलं. आपलं कल्याण कसं होईल याकडे त्यांनी आपलं सर्व जीवन सर्वस्व त्या भगवंताला अर्पण केलं आणि त्याच्या नामाचा गर्जर करू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि भगवंताला या त्याने ज्या लीला दाखवल्या, गोवर्धन पर्वत उचलून दाखवला, तेव्हापासून अजून एक नामाभिधान प्राप्त झालेलं आहे. तुम बिन मोरी कौन खबरले, गोवर्धन गिरिधारी. तुम बिन मोरी कौन खबरले, गोवर्धन गिरिधारी. गोवर्धन गिरिधारी हे भगवंताचं नामकरण भक्तांनी आपल्या हृदयापासून केलेलं आहे. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पदे हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. नमो नारायण नमो नारायण नमो नारायण.